कॉलेजले? चालली का बाई? हे घे 50 रुपये, 30 रुपये ऑटोचे आणि 20 रुपयाचं काही खाजो. डब्बा गिब्बा घेतला ना तू? हो हो आई, डबा घेतला. येते हा, बाय. काय झालं काकू, काय म्हणता? देवमा कालपासून काही खाल्लं नाही हो बाई, उपाशीच हा. देव बाई असेल तर काही. बरं काकू, हे घ्या पैसे. मला वेळ होत आहे, ठीक आहे ना? मा देव तुझे भलं करू हो बाई, देवलाय आशीर्वाद देते बाई तुले. बाई आज ही पोरगी आली नाही, काहून एवढा वेळ झाला येईल? कुठे थांबली हे पोरगी आता? एवढा तर वेळ कधीच नाही होत या पोरीले. मी तिले ऑटोचे पैसेही दिले तरी एवढा वेळ लागून राहिला त्या पोरीले. कुठं गेली असं नाही? काहून मालूबाई, कोणाची वाट पाहून राहिली? इकडे तिकडे काय पाहून राहिली तू? काही नाही हो रत्नाबाई, माझ्या पोरीची वाट पाहून राहिली. अजून कशी नाही आली काय माहित बिचारे. मी तिला तिकीटचे पैसे दिले, आलीच नाही, म्हणून मी तिची वाट पाहत आहे. तिची शाळा किती वाजता सुटते हो बाई? तिची शाळा तर 5 वाजता सुटते आणि आता 5:15 वाजेपर्यंत ते घरी येते. आणि आता 6 वाजले तरी त्या पोरीचा पत्ता नाही बाई, कुठं गेली काय माहित. येईल ना, मैत्रीण गित्रीणकडे गेली असेल. काळजी नको करू, तुझी पोरगी लई चांगली आहे बाई. ते पाय, ते आली नेहा. तू उगीच काळजी करत राहतो बाई. पाय काहून नाही एवढा वेळ केला तू? बरं आली की नाही तर? अगं आई, माझ्यासोबत ना आज एक गोष्ट घडली. माय काय घडलं मग? काय झालं? ये इकडे बस बस, सांग बरं मला. अगं आई, मी आज शाळेत जात होती ना, तर मला एक भिकारीण दिसली. तिने का लय उपाशी होती. मग ती मला मदत मागत होती. आणि तू जे 50 रुपये दिले होते ना, मग ते मी घाईघाई तिने देऊन दिले. मग मला तिने का लय उपाशी वाटली, तर मला तिच्यावर दया आली, म्हणून दिले मी तिले 50 रुपये. माय मग तू पैदल आली काय? हो आई, पैदल येणाऱ्या पोरी होत्या शाळेतून, मग मी त्याच्यासोबत आली. माय 50 रुपये दिले आणि त्या भिकारीणले लय शाईनी हसू तू. तू या एवढं काबाड कष्ट करते आणि तू त्या भिकारीणले 50 रुपये दिले, अशानं कसं चाला ना तू? तू आई एकटीच कमवते आणि त्याच्यातही तुले 50-50 रुपये रोज जायला देते आणि तू अशी उडवशील तर तुमचं घर कसं चाला ना बाई? जाऊ दे रत्नाबाई, दिले तर दिले, चांगल्याच कामासाठी दिले. तू अशीच असं शिकवतं का त्या पोरीले पैसे उडवायचं? जाऊ दे ने, घर चालवाले पैसे लागते हे मान्य आहे, पण माणूस चालवाले माणुसकी लागते. पाय, माणूस तेव्हाच मोठा होते की तो भुकीला माणसाची मदत करते. हो आई, बरोबर बोलली तू. माणसाजवळ पैसा असो किंवा नसो, पण माणसाचं मन मोठं पाहिजे. पण तसंही माणसाची किंमत त्याच्या पैशावरून नाही, माणसाच्या वागणुकीवरूनच कळते. बरोबर आहे तुमचं. येते बाई मी.